आणि याच प्रकरणातील हा महत्त्वाचा समुदाय, ग्रामीण समुदाय याचा आपण अभ्यास करत आहोत. या ग्रामीण समुदायामध्ये सुद्धा आपण ग्रामीण समुदायाची जी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये कालच्या तासामध्ये अ, पाहिलेली आहे. आजच्या तासामध्ये आपण ग्रामीण समुदायातील समस्या ज्या आहेत, या समस्येचा अभ्यास करणार आहोत. आता ग्रामीण समुदायातील प्रमुख समस्या कोणत्या किंवा समस्या म्हणजे काय? ह्या हे समजून घेणं गरजेचं आहे, की समस्या, गरजा, प्रश्न, आवश्यकता या ज्या बाबी आहेत, ह्या आवश्यक असलेल्या बाबी ज्या आहेत, ह्या पूर्ण करण्यासाठी व्यक्ती सातत्यानं धडपड करत असतो. आणि ह्या ज्या समस्या आहेत, हे जे समाजासमोरचे प्रश्न आहेत, समाजासमोर असलेल्या गरजा ज्या आहेत, ह्या गरजा लवकर सुटत नाहीत. आणि असं म्हटलं जातं, की मनुष्य हा गरजवंत प्राणी आहे. सृष्टीवर असा एकही मानव प्राणी नाही, की ज्याला गरज किंवा आवश्यकता पडत नाही किंवा ज्याच्यासमोर प्रश्न उभा राहत नाही, की ज्याच्यासमोर समस्या उभी राहत नाही. असा एकही मनुष्य प्राणी दिसणार नाही. प्रत्येक व्यक्तीसमोर समस्या आहे, प्रत्येक व्यक्तीसमोर प्रश्न आहेत, प्रत्येक व्यक्तीसमोर गरजा आहेत. आणि ह्या गरजा भागविण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी, प्रश्नाची उकल करण्यासाठी मानवी जीवनाची सातत्यानं धडपड चाललेली असते. आजच्या तासामध्ये आपण ग्रामीण समुदायातल्या ज्या समस्या आहेत, त्या नेमक्या समस्या कोणत्या हे पाहणार आहोत. सरासरी भारतीय ग्रामीण भागामध्ये अलीकडच्या काळात थोडा झपाट्यानं बदल होत असला, हे जरी खरं असलं, तरी खऱ्या अर्थानं ग्रामीण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या बदलाचा सकारात्मक परिणाम झाला का? हाही एक प्रश्न आहे. सकारात्मक परिणाम होतोय का? हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर यदाकदाचित नाही असंही येतं. मग ह्या सकारात्मक बदल होत नाही. मग हे सकारात्मक बदलाच्या ऐवजी खेड्यामध्ये दारिद्र्य आहे, ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी आहे, त्याचबरोबर निरक्षरता आहे, कर्जबाजारीपणा आहे, अंधश्रद्धा आहेत. या ज्या प्रमुख समस्या आहेत, ह्या समस्या भारतातील ग्रामीण समुदायासमोर आजही उभ्या आहेत. आणि ह्या समस्यानं ग्रामीण समुदायाला एक प्रकारे हैराण करून सोडलेलं आहे. म्हणून या समस्येचा आपण गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. त्याचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये या तासामध्ये करायचा आहे, की जेणेकरून दारिद्र्य ही एक अशी समस्या आहे, ही ग्रामीण भागामध्ये ही मोठ्या प्रमाणात आहे. दारिद्र्याच्या खाईमध्ये जो लोटलेला ग्रामीण समुदायातील बहुतांश लोकसंख्या जी आहे, ही ग्रामीण अवस्थेमध्ये दारिद्र्य अवस्थेमध्ये ती जगताना आपण पाहतो. आणि दारिद्र्य जर समोर असेल, तर त्या दारिद्र्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फार काही अडचणी किंवा फार काही प्रश्न हे निर्माण होत असतात. आणि म्हणून दारिद्र्य ही नावाची जी समस्या आहे, ही ग्रामीण समुदायामध्ये ठोस अशा प्रकारची समस्या आहे, की जोपर्यंत ग्रामीण भागातलं खरं दारिद्र्य संपुष्टात येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला विकास होणं अशक्य आहे. आणि म्हणून दारिद्र्य ही मूळ समस्या आहे. त्याचबरोबर बेरोजगारी नावाची समस्या आहे. सगळ्यात भारतीय समाजाचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो, त्यावेळेस सगळ्यात मोठी भारतीय समाजासमोर एकच समस्या आहे, ती म्हणजे लोकसंख्या समस्या आहे. सगळ्या समस्येची जननी किंवा सगळ्या समस्येची माता म्हणजे लोकसंख्या समस्या आहे. ही समस्या आहे आणि या समस्येतून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. लोकसंख्या वाढत चालली आणि वाढत्या सोबतच ही ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि बेरोजगारी वाढत चालल्यामुळं ते जे बेकार हात आहेत, हे बेकार हाताला काम मिळत नाही. पोट भरण्याची सुविधा लवकरात लवकर प्राप्त होत नाही. जॉब मिळत नाही, नोकरी मिळत नाही, उद्योग मिळत नाही. एखादा पोट भरण्याचं साधन लवकरात लवकर निर्माण होत नाही. आणि म्हणून असा तरुण साधारणतः 25 वर्ष वयातला तरुण त्यानं परिपूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये शिक्षण करून सुद्धा जर त्याला जॉब मिळत नसेल, तर त्याच्यावर एक प्रकारची बेरोजगारीची कुऱ्हाड त्याच्या जीवनामध्ये ही कोसळली जाते. आणि बेरोजगारीच्या खाईमध्ये त्याला लोटलं जातं आणि बेरोजगार म्हणून त्याला समाजामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्याला जगावं लागतं. म्हणून ग्रामीण समुदायामध्ये बेरोजगारी नावाची एक समस्या आहे. ज्याप्रमाणे दारिद्र्य समस्या आहे, त्याचप्रमाणे बेरोजगारीची समस्या आहे. त्याचप्रमाणे निरक्षरता ही सुद्धा एक ग्रामीण समुदायामध्ये एक समस्या आहे. निरक्षर लोकांचं प्रमाण अद्यापही ग्रामीण समुदायामध्ये आहेच. अलीकडच्या काळात मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ग्रामीण समुदायाचा जरी झपाट्यानं विकास होत चाललेला असला, तरी ह्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्येचं पूर्णपणे
त्याचं उच्चाटन झालेलं नाही. आणि म्हणून निरक्षरता ही जी समस्या आहे ही ग्रामीण समुदायामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. निरक्षर लोकांचं प्रमाण हे जास्त स्वरूपामध्ये आहे. सरासरी हे निरक्षरता, बेरोजगारी, दारिद्र्य याला अनुसरूनच मग कर्जबाजारीपणा ही एक अलीकडच्या काळातील नवीन उद्भवलेली समस्या आहे, की या कर्जबाजारीपणा या समस्येमुळं अनेक शेतकऱ्यांचे जीव हे गेलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या या शेतकऱ्याच्या आत्महत्येचं कारण सरासरीमध्ये कर्जबाजारीपणाच आढळून आलेला आहे. आणि म्हणून ग्रामीण समुदायामध्ये कर्जबाजारीपणा ही एक समस्या, मोठी समस्या आज उभी आहे. त्याचबरोबर निरक्षरतेचं प्रमाण जास्त असल्यामुळं अंधश्रद्धेचं प्रमाण सुद्धा ग्रामीण भागामध्ये शहरी भागाच्या तुलनेत निश्चितच जास्त स्वरूपात आहे. अंधश्रद्धेवर विश्वास, जादूटोणा असेल, भूतप्रेत असेल, भानामती असेल किंवा अन्य एखाद्या चालीरीती रूढी परंपरेवर अवाजवी विश्वास ठेवून त्यानुसार आपलं जीवनक्रम जगणे ही अंधश्रद्धेचा भाग जो आहे किंवा अंधश्रद्धा जी आहे तर ही सुद्धा ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते अथवा ती आढळून येते. तर अशा प्रकारे बेरोजगारी असेल, कर्जबाजारीपणा असेल, निरक्षरता असेल, दारिद्र्य असेल, अंधश्रद्धा असेल, ह्या प्रमुख समस्या ज्या आहेत ह्या प्रमुख समस्या ग्रामीण समुदायासमोर आज एक आव्हान म्हणून त्या उभ्या आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये ग्रामीण समुदायातील नागरिक स्वतःचं जीवन या समस्या घेऊन जगताना आपल्याला पाहायला दिसून येतो किंवा आढळून येतो. अशा प्रकारे हा ग्रामीण समुदाय आणि ग्रामीण समुदायासमोर असलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत तर त्या विविध समस्येचं आपण विवेचन थोडक्यात आता यापुढे आपण करणार आहोत. तर ग्रामीण समुदायातल्या ज्या काही मुख्य आणि प्रमुख समस्या आहेत तर ते आता याप्रमाणे की नंबर 1 ची समस्या आहे दारिद्र्य. आता ही दारिद्र्य नावाची जी समस्या आहे क्रमांक 1 ची समस्या आहे. दारिद्र्य समस्या ही आर्थिक बाबीवर आधारलेली आहे. आर्थिक बाब म्हणजे आर्थिक परिपूर्णता जर नसेल, आर्थिक स्त्रोत जर नसेल तर निश्चितच दारिद्र्य त्या ठिकाणी येतं. आणि म्हणून दारिद्र्य जी आहे आर्थिक बाब म्हणून ग्रामीण समुदायाच्या वाट्याला आलेली समस्या आहे. ही आर्थिक आणि सामाजिक ह्या दोन्ही स्तरावर ही समस्या ही मोडली जाते. समाजातील बरेचसे लोक असे आहेत ग्रामीण समुदायातील की अद्यापही त्यांच्या मूलभूत गरजाच त्यांना व्यवस्थित भागता येत नाही, एवढं प्रचंड दारिद्र्य आहे. आता मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत याचा आपण पिढ्यानपिढ्यापासून अभ्यास करत आलेलो आहोत. आजही ग्रामीण समुदायामध्ये असे बहुतांश असे काही कुटुंब आहेत की ज्यांना ह्या मूलभूत गरजा सुद्धा परिपूर्ण अवस्थेमध्ये भागविता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या वाट्याला हे दारिद्र्य, कायमस्वरूपी दारिद्र्य जे आहे हे कायमस्वरूपी दारिद्र्य समोर ठेवून स्वतःचा जीवनक्रम जगताना आपल्याला ग्रामीण समुदायातील लोक पाहायला मिळतात किंवा आढळून येतात. आणि ग्रामीण समुदायामध्ये हे दारिद्र्य नावाची समस्येचं प्रमाण जे आहे हे मोठ्या प्रमाणात आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे आजही बरेचसे लोक मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत. दारिद्र्य अवस्थेमध्ये ते जगतात आणि बेरोजगारी अवस्थेमध्ये ते जगतात. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत ठरत जाते, बिकट ठरत जाते. आणि त्यामुळे ग्रामीण समुदायामध्ये जे काही गरीब लोक असतात ह्या गरीब लोकांमध्ये लघु किंवा अल्पभूधारक किंवा शेतमजूर त्याचबरोबर ग्रामीण कारागीर ह्या लोकांचा सरासरी ह्या दारिद्र्य व्यवस्थेमध्ये किंवा दारिद्र्य ह्या समस्येमध्ये समावेश होतो. की अल्पभूधारक असेल, शेतमजूर असेल, भूमिहीन शेतमजूर असेल, ग्रामीण कारागीर असेल तर यांच्या वाट्याला नित्यानं दारिद्र्य हे ठरलेलं आहे. आणि दारिद्र्याच्या अवस्थेमध्येच यांचं जीवन जगण्याचा क्रम जो आहे तर तो ग्रामीण समुदायामध्ये पाहायला दिसून येतो किंवा पाहायला आपल्याला आढळून येतो. अशाप्रमाणे याप्रमाणे ग्रामीण समुदायातील समस्यामध्ये ही दारिद्र्य नावाची समस्या जी आहे तर ही अशा पद्धतीने आहे. त्यानंतर नंबर दुसरी किंवा 2 नंबरची समस्या आहे निरक्षरता. तर ही निरक्षरता ही सुद्धा शहरी भागाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर ग्रामीण समुदायामध्ये निरक्षरतेचं प्रमाण शहरी भागाच्या तुलनेपेक्षा हे निश्चितच जास्त स्वरूपामध्ये आहे. म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण समुदायामध्ये निरक्षरतेचं प्रमाण निश्चित जास्त आहे. का जास्त आहे तर सरासरी अलीकडच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सोयी आणि सुविधा आता ग्रामीण समुदायाच्या प्रत्येक ग्रामीण समुदायात प्रत्येक खेड्यात, वाड्यामध्ये, पाड्यामध्ये किंवा तांड्यामध्ये किंवा वस्तीमध्ये किंवा गावामध्ये हे प्राथमिक शिक्षणाची सोयी सुविधा ही उपलब्ध झालेली आहे. तरी सुद्धा शिक्षणाचं जे प्रमाण आहे खऱ्या अर्थानं तर ते प्रमाण घेण्याची जी काही प्रवृत्ती आहे
तर ग्रामीण समुदायामध्ये अद्याप ही दिसून येत नाही. पोटापुरतं शिक्षण घेणे किंवा पोट भरण्यापुरतं शिक्षण घेणे अशा प्रकारची एक विचारधारा ग्रामीण समुदायामध्ये आजही आहे. जास्त शिकून काय करणार? नोकऱ्या मिळत नाही, बेरोजगारी होते. अशा प्रकारची धारणा अलीकडच्या भारतीय ग्रामीण समुदायामध्ये लोकांमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि शिक्षणापेक्षा शिक्षण का घेत नाही, निरक्षरतेचं प्रमाण का जास्त आहे? त्याची कारणं अनेक आहेत, की शिक्षण घेऊन केव्हा नोकरी लागणार? बराचसा काळ जाणार. म्हणून शिक्षण घेण्यावर खर्च करण्यापेक्षा दैनंदिन जगण्यासाठी रोजीरोटी महत्वाची आहे. म्हणून रोजीरोटीचा अवलंब करण्यासाठी शिक्षणाची गरज नाही आणि म्हणून शिक्षणापासून दूर राहण्याचं प्रमाण हे ग्रामीण समुदायामध्ये निश्चित आहेत आणि म्हणून निरक्षरतेचं प्रमाण हे ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर कुटुंबामध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण ग्रामीण समुदायामध्ये जास्त स्वरूपात असल्यामुळं सगळ्याच मुलांना शिक्षण देण्यासाठी त्या शिक्षणावर किती पैसा खर्च करायचा? म्हणून जे काही शिकण्यासारखे आहेत, ज्यांना शिक्षण घेण्याची आवड आहे किंवा ज्याला शिक्षण घेण्यासाठी जो सातत्यानं धडपड करत असतो, अशाच मुलाला शिकविलं जातं. ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या मुलाला शिक्षणामध्ये रस नाही, त्याला जास्त वेळ शिक्षणामध्ये न ठेवता त्याला शिक्षणातून बाहेर काढून त्याला शेती व्यवसायामध्ये किंवा कारागिरीच्या व्यवसायामध्ये गुरफटलं जातं आणि मग तो व्यक्ती अशाच पद्धतीनं निरक्षर अवस्थेमध्ये स्वतःचं जीवन जगत असतो. तर अशा तुटपुंजा शिक्षणावर आधारलेली ही ग्रामीण व्यवस्था आहे आणि म्हणून ह्या ग्रामीण समाजामध्ये ग्रामीण समुदायामध्ये निरक्षरतेचं प्रमाण हे निश्चितच हे जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणात निरक्षरता आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण समुदायामध्ये निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण आपल्याला आढळून येतं किंवा पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून ग्रामीण समुदायामध्ये शिक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता, नुसतं शिक्षण घेतलं आणि ते गुणवत्तेला सोडून जर शिक्षण असेल तर त्या शिक्षणाचा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा उपयोग नाही. ज्या शिक्षणातून आपल्याला गुणवत्ता धारण करता येते, आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि बुद्धीचा विकास झाला म्हणजे आपला सर्वांगीण विकास होतो. अशी शिक्षण परंपरा ज्या ठिकाणी राबविली जाते किंवा अशा शिक्षण परंपरेचा उपयोग ज्या समाजाला होतो, त्या समाजाचा झपाट्यानं विकास होतो. मात्र शिक्षणाची गुणवत्ता बाजूला जाऊन जर ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतानाच नुसता वेळ वाया जातो आणि बौद्धिक सुधारणा जर त्यामध्ये होत नसेल तर ते शिक्षण काही उपयोगाचं नाही. शिक्षणानं व्यक्तीचा सर्वांगीण अनुकूल अशा प्रकारचा बदल शिक्षणामुळे होत असतो. शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण कशासाठी? तर नवजात अर्भकाला समाजाचा सभासद बनविण्यासाठी जे काही ज्ञान दिलं जातं त्या ज्ञानाला शिक्षण असं म्हणले गेलेलं आहे. शिक्षणातून सुसंस्कृत मानव तयार करणे हे शिक्षणाचं ध्येय आहे. शिक्षण घेणे म्हणजे काय करणे? तर ज्ञानप्राप्ती हे शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे. चारित्र्य संपन्नता हे शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे. फुरसतीच्या वेळेचा उपयोग व्यक्तीला करता आला पाहिजे इतकं ज्ञान व्यक्तीकडे निर्माण करून देणे हे शिक्षणाचं ध्येय आहे. तर या शिक्षणाच्या ध्येयानं व्यक्ती प्रेरित झाला पाहिजे, तो सुसंस्कृत झाला पाहिजे. शिक्षण घेणे म्हणजे वळण लावणे, शिक्षण घेणे म्हणजे व्यक्तीला सुसंस्कारित करणे, शिक्षण घेणे म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणे. याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थानं हे शिक्षण ग्रामीण समुदायामध्ये मिळतं का? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर मिळत नाही असंही उत्तर त्याचं येतं आणि म्हणून ग्रामीण समुदायामध्ये निरक्षरतेचं प्रमाण अधिक आहे. पारंपरिक कालखंडातल्या पिढ्या जास्तीच्या शिकल्या नाहीत आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटलेलं नाही आणि म्हणून आपल्या मुलाबाळांना किंवा पुढच्या पिढीला काय शिकायचं याही बाबतीमध्ये ते जास्तीचा विचार करत नाहीत आणि म्हणून शिक्षणापासून अलग राहण्याची भूमिका जी आहे ती ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि त्या दृष्टिकोनातून म्हणूनच निरक्षरतेचं प्रमाण निश्चितच ग्रामीण समुदायामध्ये हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं किंवा आढळून येतं. त्यानंतर क्रमांक 3ची समस्या आहेत, महत्वाची समस्या आहेत की पारंपरिकता किंवा पुराणमतवाद किंवा अंधश्रद्धा. पुराणमतवाद आणि अंधश्रद्धा आणि पारंपरिकता म्हणजे परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत ग्रामीण समुदायामध्ये, खेड्यामध्ये, गावामध्ये, ह्या परंपरा जशा आलेल्या परंपरा तशाच परंपरा पुढं चालल्या पाहिजे अशा प्रकारची एक प्रकारची धारणा ग्रामीण समाजात आजही आहे. आजही पुराणमतवादी समाज हे ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो. ग्रामीण समुदायातील लोकांचे जे काही विचार आहेत, लोकांचे जे आचार आहेत, लोकांची जी काही जीवनशैली आहे, ही सर्व जीवनशैली पारंपरिक पद्धतीवर आधारलेली आहे. पारंपरिक ज्या रूढी आहेत, पारंपरिक ज्या काही धर्माचं जे काही वेळ त्या लोकांना आहे, जीवन पद्धती जी आहे, ही जीवन पद्धती पारंपरिक पद्धतीनेच चाललेली आहे आणि म्हणून अंधश्रद्धेचा स्तोम आजही ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे
आधुनिक समाजात असं म्हणलं जातं की ग्रामीण समाज हा झपाट्यानं बदलत चाललेला आहे, ग्रामीण समाजात झपाट्यानं परिवर्तन होत चाललेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं आजही पारंपरिकता, पुराणमतवाद आणि अंधश्रद्धा या बाबीला चिटकून असलेला ग्रामीण समुदाय आजही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तितकासा बदल, तितकंसं परिवर्तन ग्रामीण समुदायामध्ये झालेलं नाही. आणि या अंधश्रद्धेतून बाजूला किंवा अंधश्रद्धेच्या बाहेर ग्रामीण समाज आणखीही ग्रामीण समुदाय पूर्णपणे गेलेला नाही. आणि म्हणून अंधश्रद्धा नावाची समस्या जी आहे ही ग्रामीण समुदायामध्ये आहे. आणि पुराणमतवादावर आधारलेली जीवनशैली, परंपरागत चालत आलेल्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज याला न सोडण्याची भूमिका किंवा तयारी आणखीही ग्रामीण समुदायातील लोक त्यांच्याकडे जशी आहे तशीच आहे. आणि म्हणून पारंपरिकता, पुराणमतवाद किंवा मी सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धा ह्या संकल्पनेशी जोडलेला जो काही पारंपरिक कालखंडापासून जोडलेला ग्रामीण समुदाय आहे, हा आणखीही मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येनं आजही जशाचा तसाच आहे. तर हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, हा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अंधश्रद्धेतून लोक बाजूला येत नाही. परंतु हा दृष्टिकोन बदलण्यासाठी ग्रामीण भागातील लोक प्रतिकार करतात. या अंधश्रद्धेला न सोडण्यासाठी विरोध करतात. सोडत तर नाही पण सोडू नये यासाठी विरोध करतात. तर या पद्धतीनं ग्रामीण समुदायातील जे काही लोक आहेत, हे लोक किंवा ही जी जनता आहे ही लवकरात लवकर जे काही सहज होणारा जो काही बदल आहे तो बदल लवकरात लवकर स्वीकारत नाहीत. आणि म्हणून त्या बदलाचा प्रतिकार ते करत असतात. आणि बदलाचा प्रतिकार त्या केल्यामुळं विधात्याच्या भीतीने ते बदल स्वीकारण्याच्या धास्तीमुळे त्यांच्या दृष्टिकोनामध्ये लवकरात लवकर बदल होत नाही. आणि म्हणून ज्या चालत आलेल्या रूढी आहेत जशाच्या तशाच पुढे चालणे, एखाद्या अंधश्रद्धाळू गोष्टीवर विशेष प्रकारे विश्वास ठेवणे आणि त्या विश्वासावर जगत राहणे, पारंपरिक कालखंडापासून चालत आलेलं आहे म्हणून याला सोडून न सोडता याला असं धरून पुढे जीवन क्रम जगत राहणे, हा एक उदात्त हेतू ग्रामीण समुदायातील लोकांसमोर आहे. आणि म्हणून ग्रामीण समुदायामध्ये ही जी पारंपरिकता, पुराणमतवाद आणि अंधश्रद्धा नावाची समस्या आहे, तर ही समस्या कायमस्वरूपी जशीच्या तशी आहे. या पद्धतीनं क्रमांक 4ची चौथी समस्या आहे, तर जाती व्यवस्थेचा प्रभाव. ग्रामीण समुदायामध्ये आजही मोठ्या प्रमाणात जाती व्यवस्थेचा प्रभाव आहे. आणि या प्रभावाखाली ग्रामीण समुदायातील लोक स्वतःचं जीवन जगण्याची जी काही त्यांची परंपरा आहे, ही जीवन जगण्याची परंपरा जशीच्या तशीच जीवन जगताना आपल्याला पाहायला दिसून येते किंवा आढळून येते. आणि म्हणून जाती व्यवस्थेचा प्रभाव हा ग्रामीण समुदायावर मोठ्या प्रमाणात आहे, असं या समस्येतून आपल्याला शिकायचं. तर जाती व्यवस्थेने काय केलं की जाती व्यवस्थेनुसार जे काही पारंपरिक हक्क आहेत, पारंपरिक अधिकार आहेत आणि दंड आहे, या बाबी आज फारशा जरी नजरेत पडत नसल्या, परंतु जाती व्यवस्था लोकांच्या विचारात इतकी भिनली आहे की सामाजिक संबंध या व्यवस्थेमुळं आकार घेत आहे. असे असले तरी दैनंदिन आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये ग्रामीण लोक एकमेकांना सहकार्य करतात. प्रत्येक जातीचे लोक जे आहेत ते जातीअंतर्गत लोकांचेच कामं हे जलद गतीने करतात आणि इतर जातीच्या लोकांना विशेष प्रकारचं प्राधान्य देत नाही. अशा प्रकारचा एक दुजाभाव ग्रामीण समुदायातील लोकांमध्ये पाहायला मिळतो किंवा आढळून येतो. त्याचबरोबर काही जातीचे ठराविक सण आहेत, त्याचबरोबर काही उत्सव आहेत, काही कार्यक्रम असतात. हे जातीचे लोक आपापल्या जातीनुसार सण साजरे करतात, आपल्या जातीनुसार उत्सव साजरे करतात. आणि ही जीवन जगण्याचा जो काही क्रम आहे हे समान स्वरूपाचा असतो. आणि अशा जीवन जगण्याच्या क्रमाला सर्वजण विशेष अशा प्रकारचं प्राधान्य देतात. आणि म्हणून एक प्रकारचा जाती व्यवस्थेचा पगडा या ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. बंदिस्तपणा, जातीमध्ये बांधलेला जो जातीमध्ये बांधलेली जी अवस्था असते, ह्या जातीमध्ये बांधलेल्या अवस्थेचं प्रमाण ग्रामीण समुदायामध्ये निश्चित मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. मुक्त अशा प्रकारचं वातावरण ग्रामीण समुदायामध्ये नसतं. आणि म्हणून बंद वर्ग, जात एक बंद वर्ग आहे, बाबासाहेबांची व्याख्या आहे. आणि या बंद वर्गामध्ये अडकल्यासारखी स्थिती ग्रामीण समुदायातील लोकांची असते. आणि या बंद वर्गातून लवकरात लवकर बाहेर जर व्यक्ती येत नसेल तरी त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हायचा कसा. आणि म्हणून जाती व्यवस्थेच्या पगड्यावर किंवा जाती व्यवस्थेच्या प्रभावाखाली जीवन जगण्याचं प्रमाण हे ग्रामीण समुदायामध्ये निश्चितपणे हे मोठ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून जाती व्यवस्थेचा प्रभाव
ही एक ग्रामीण समुदायातील ठोस अशा प्रकारची समस्या आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर क्रमांक 5 वर जी काही समस्या आहे, आता आपण 5वी समस्या पाहत आहोत. या 5वी समस्या ही गंभीर स्वरूपाची समस्या आहे. ही समस्या अलीकडच्या साधारणतः 15 ते 20 वर्षाच्या कालखंडामध्ये पासून ही भारतीय समाजाला, ग्रामीण समुदायाला मोठ्या प्रमाणात भेडसावणारी समस्या आहे. तर ही समस्या म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्या. साधारणतः या मागच्या 20-25 वर्षाचा कालखंड जर आपण देशामध्ये पाहिला, तर असंख्य शेतकऱ्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपविलेली आहे. शेतकऱ्याने स्वतःहून आत्महत्या केलेल्या आहेत. मग शेतकरी आत्महत्या ही ग्रामीण समुदायामध्ये अलीकडच्या काळामध्ये ही मोठ्या प्रमाणात उद्भवलेली समस्या आहे. पारंपरिक कालखंडातला शेतकरी आत्महत्या करत नव्हता. आजच्या काळातला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागलेला आहे. कारण काय आहे? याचे कारण अनेक प्रकारची कारण आहेत. की पारंपरिक कालखंडामध्ये जी काही शेती केली जायची, ही शेती पारंपरिक पद्धतीनेच केली जायची. परंतु पारंपरिक कालखंडामध्ये निसर्ग अनुकूल होता. संयुक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण ग्रामीण समुदायामध्ये जास्त प्रमाणात होतं. ग्रामीण समुदायामध्ये शेती करण्याच्या परंपरेला एक ती विश्वासानं शेती केली जायची. मजुरामध्ये जो काही पारंपरिक कालखंडामध्ये एक विश्वास होता, मालक आणि नोकर यांच्यामधला जो विश्वास होता, हा पारंपरिक काळामध्ये दृढ अशा प्रकारचा विश्वास होता. मालकानं सांगितलेलं काम नोकर टाळत नव्हता किंवा स्वतःच्या स्वतःच्या मालकीप्रमाणे नोकर सुद्धा मालकाची शेती कसायचा, तिची मेहनत करायचा. निसर्ग अनुकूल असल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात धनधान्याच्या राशी त्या शेतकऱ्याच्या घरात उपलब्ध व्हायच्या. त्या काळामध्ये मजूर अबाधित जीवन जगत होता आणि शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं, दानशूर पद्धतीनं तो जीवन जगत होता. आणि एक प्रकारचं निर्भेळ आनंद, वृंदावन गोकुळासारखा आनंद असलेलं वातावरण ग्रामीण समुदायामध्ये पारंपरिक कालखंडामध्ये होतं. शेतकरी समाधानी होता, शेतकरी आनंदी होता, शेतकरी चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याची परंपरा शेतकऱ्याकडे होती. आणि पारंपरिक कालखंडामध्ये शेतीकडे पाहण्याचा किंवा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन उच्च स्वरूपाचा होता. असं म्हणलं जातं की उच्च प्रकारची शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी असा कार्यकाळ होता. ज्याच्याकडे शेती तो सर्वश्रेष्ठ. म्हणजे शेतकऱ्याला विशेष अशा प्रकारचं प्राधान्य, विशेष प्रकारचा दर्जा, बळीराजा नावाचा दर्जा शेतकऱ्याला त्या काळामध्ये होता. हे राज्य चालवण्याची धमक त्या शेतकऱ्यामध्ये आहे. धनधान्य पिकवण्याची क्षमता शेतकऱ्यामध्ये आहे. अशा प्रकारचा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याकडे पाहण्याचा पारंपरिक काळातला दृष्टिकोन अत्यंत वेगळा, चांगल्या पद्धतीचा दृष्टिकोन होता. सुखी समाधानी जीवनशैली जगण्याची परंपरा पारंपरिक कालखंडामध्ये ग्रामीण समुदायातील शेतकऱ्याच्या जीवनामध्ये होती, ग्रामीण समुदायामध्ये होती. आणि आपलेपणाची भावना, एक दृढ संकल्पीय भावना, उपाशी पोटी कुणालाही मरू न देणे, अशा प्रकारचा एक दृढ भावना ही ग्रामीण समुदायामध्ये पारंपरिक कालखंडामध्ये होती. ती आज राहिलेली नाही. काळ जसा बदलत चालला, काळानुसार निसर्गही बदलत चालला असं म्हणता येईल. आणि अलीकडच्या काळात थोडासा निसर्ग बदललेला आहे, बदलत चाललेला आहे. वेळेवर पाऊस न पडणे किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडणे. कधी कधी कोरडा दुष्काळ पडतो, कधी कधी ओला दुष्काळ पडतो, कधी कधी मोठ्या प्रमाणात पूर येतात, वादळ येतात आणि त्यामध्ये अनेक घरं, जमिनी, जनावरं, मनुष्य, प्राणी, वित्तहानी अशा मोठ्या प्रमाणात हानी होतात. आणि मग त्याचा डायरेक्टली परिणाम शेतकऱ्याच्या जीवनावर होतो किंवा ग्रामीण समुदायातील लोकांच्या जीवनावर होतो. अशा अनेक प्रकारचे संकट जे आहेत आधुनिक काळामध्ये शेतकऱ्यांच्या समोर, ग्रामीण समुदायातील लोकांच्या समोर उभे आहेत. वाढती महागाई आणि उत्पन्नाचं प्रमाण कमी, त्याचबरोबर वाढती लोकसंख्या वाढत चालली आणि जमीन कमी कमी होत चाललेली आहे. MIDC एरिया, औद्योगिकरण याच्या खाली गुरफटलेली किंवा गुंतलेली जमीन, त्याच्यानंतर गावाचा, शहराचा मोठ्या प्रमाणात होत चाललेला विस्तार, त्याखाली अडकलेली जमीन, म्हणजे जमीन कमी कमी होत चालली आणि लोकसंख्या वाढत चालली. यामुळे काय झालं की शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे. वाढती महागाई आहे, मी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या वाढत चाललेली आहे. पूर्वी जर वडिलाकडे जर समजा एखादा कुटुंब असेल, त्या वडिलाकडे जर 1 एकर जमीन असेल आणि त्या व्यक्तीला जर 4 मुलं असतील, तर त्या 4 मुलाच्या 1 एकरमध्ये 4 वाटण्या जर होऊ लागल्या, तर 10-10 गुंठ्या जमिनीमध्ये त्या मुलाचं काही होऊ शकत नाही, विकास होत नाही. पर्यायाने एखाद्या वेळेस ती जमीन कसता येत नाही, मेहनत करता येत नाही, त्यातून पिकतही नाही आणि निश्चितच तो व्यक्ती कर्जबाजारी होतो. त्याचं वय झपाट्यानं वाढत जातं
आर्थिक विकास होत नाही. नंतर मुलीबाळीचे, लेकीबाळीचे लग्न त्याच्या समोर असतात. लग्नात खर्च कसा करायचा? मग सावकाराकडून, बँकेकडून, पतसंस्थेकडून, खाजगी बँकेकडून किंवा सहकारी बँकेकडून कर्ज काढायचं. मग व्यक्ती कर्जबाजारी होतो आणि मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर, मुलगी सासरी गेल्याच्या नंतर ते कर्ज फेडायचं कसं? अशा प्रकारचे एक प्रश्न त्या शेतकऱ्यासमोर उभे असतात. पुन्हा त्याच्या मुलाला जीवन जगण्यासाठी कशा पद्धतीनं त्याला जीवन जगता येईल? ह्या प्रश्नाचे भडीमार त्याच्या डोक्यामध्ये सातत्यानं भिनलेले असतात. एकीकडे कर्जबाजारीपणा, एकीकडे पुढची पिढी तयार करणे, आजचं जीवन जगण्याचा क्रम, ह्या विचारामध्ये असा शेतकरी विचार करतो आणि ह्या कर्जबाजारीपणाला किंवा कर्जाचा डोंगर दिसण्याच्या अवस्थेला तो घाबरून जातो. पर्यायानं तो स्वतःची जीवनयात्रा संपवतो. असे असंख्य संख्या जी आहे शेतकऱ्यांची, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची, ही दिवसेंदिवस अलीकडच्या काळात ती वाढत चाललेली आहे. तर ही समस्या भारतामध्ये अलीकडच्या काळात या समस्येने एक प्रकारचं गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. बहुतांश शेतकऱ्याचं उपजीविकेचं साधन ही शेती आहे आणि शेती जर चांगल्या प्रकारे पिकली तर आत्महत्या निश्चित होणार नाही. परंतु शेतीवर कर्ज मोठ्या प्रमाणात, उत्पादन कमी आणि खर्च जास्त. त्याच्यामुळे शेतकऱ्यातला जो काही जीवन जगण्याचा क्रम आहे, जो हिशोब आहे, हा बरोबर कुठेतरी जुळत नाही. शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललेला आहे आणि त्याच्या समस्या, त्याच्या गरजा, त्याचे प्रश्न त्याच्याकडून न सुटता ते प्रश्न, समस्या आणि गरजा हे वाढत चाललेलं आहे आणि म्हणून हे जीवन नको असं वाटतं. अशा प्रकारे शेवटच्या स्टेपला येऊन तो शेतकरी आत्महत्या करतो. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या आतापर्यंत केलेल्या आहेत, त्यांच्या आत्महत्येच्या कारणामध्ये निश्चितच कर्जबाजारीपणा हे सगळ्यात मोठं कारण ठरलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या ह्या आत्महत्येचं प्रमाण जे आहे, हे ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि आधुनिक ग्रामीण समुदायामध्ये, अलीकडच्या काळातील ग्रामीण समुदायामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या ही एक मोठी